डिज्नी उड़ने के लागो चलो। नमस्कार, तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? नमस्कार। परमने पहिलेच बोलून टाकलं। आता मी घरी आलो आणि मी मोबाईल पाहत असतो। स्कूलमधून आलो। स्कूलमधून आला ना, मी असंच पाहत होतो मोबाईल। तो पाहिलं तर मम्मीने काहीच ब्लॉग नाही केलेला आहे। तर आता आम्ही तो करतोय। हां परम काका ओय माझी ओय हां। तर आता परम स्कूलमधून आला तर नुसतं रडत होता। ये बघ कसं करतोय आम्हा ये बा येडे ये पा। हां आता पाहू मम्मी काय करते। चला परम स्कूलमधून आल्यावर आम्ही पॅकेट आणले। ये बाई कसं खातंय ये बा येड। आता मी मोबाईलवर पाहिलं तुम्हाला आता सांगितलं। तुम्ही पाहिलं तर मम्मीला काही युट्यूब सिरियसच नाही आहे। ये पा मूड बदलू खायला किती ये। हा ब्लॉग तर करू दे ना परम, ब्लॉग करू दे ना मला। पाहिलं तर काहीच नाही केले तुला युट्यूब काही सिरियसच नाही आहे। हा थांबा मला जाऊ दे आता पाहू मम्मी आपली काय करते। तिला बोलतोच काय ग ब्लॉग नाही केला काय ग ब्लॉग नाही स्टार्ट केलं का? काही युट्यूबला सिरियस आहे का? ओ बापरे, म्हणजे तू ब्लॉग स्टार्ट केला का? अरे आज ना मला बरंच नव्हतं बाबा, मला चक्कर सारखं होत होतं त्यामुळे मी काय शूट केला नाही। आणि मला यात खूप कंटाळा आला तर रोज काय शूट करू। परम इकडे ये, काय झालं होतं? का बरं लढली तू स्कूल मध्ये? का बरं लढली? इथं पैसे आता बनवते मी उसळची भाजी। आता उसळची भाजी करते आणि ना आज ब्लॉग शूट केला नाही कारण मला आज बरं पण नव्हतं। नको का मा असं चक्कर सारखं होत होतं। तिकडे भांडे पण बाकी आहे अजून माझे, टिफिन आणि ते घासायचे, तर त्याच्यामुळे मी आज ब्लॉग केला नाही। परत 2 मिनिटं शांत का? अरे हा इतका बॅड आहे ना, आज दिवसभर स्कूल मध्ये रडलेला आहे। विचार बरं त्याला का बरं रडला? विचारलं ना परम। अय इकडे पाय ना, कॅमेराकडे पाय। तू का बरं रडला? टीचर नाही जाऊ देत? कुठे जाऊ देत नव्हती टीचर? मग तू म्हणत ना मम्मीकडे जायचंय। प्यायचं ना काही, करायचं ना काही। हा फटका लावू। आणि आज चक्क माझ्या शिवायने आणि परमने ब्लॉग स्टार्ट केला आहे। काहीच ब्लॉग स्टार्ट नाही केला, काही नाही, नुसतं कॅमेरा समोर करत होतं। हाय हॅलो केलं मी पण नाही केलं काहीच। कॅमेरा इकडे ठेवायचा, जो बोलतो त्याच्याकडे कॅमेरा फिरवायचा। शिवाय माझ्या शिवायला सुद्धा मला आता शिकवावं लागतंय। तसं नाही, मी केलं हॅलो पण नुसतं त्याच्याकडे दे, आता कॅमेरा दे त्याच्याकडे। परम नमस्कार। हाय हॅलो बोल। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहे ना? आमची व्हिडिओ आवडता ना? ते बघा आता तर केलंय माझ्या ब्लॉग स्टार्टिंग। चला आता मी स्वयंपाक करून घेते पहिले, आणि आता बाकीचं मला शूट करावं लागेल। नाहीतर हे ना असे काय शूट करून ठेवतील यांचा काही भरोसाच नाहीये। पण यांनी ब्लॉग स्टार्ट केला तीच मोठी गोष्ट आहे का रे शिवाय? चला मग आता हळद टाकली, ती हळद जळून जाईल, मला भाजी बनवते। आता टाकली मी इकडे उसळची भाजी। मला माहितीच नव्हतं या पोरांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। आणि आज झालं काय, मला आहे ना असं थोडं चक्कर सारखं होत होतं कारण माझं 1-2दा पावसात भिजणं पण झालंय आणि काय माहिती काय झालेलं, तर चक्कर सारखं होत होतं। आणि आज माझा मूड पण नव्हता लागत ब्लॉग स्टार्ट करायला। मी म्हटलं नकोच आज व्हिडिओ करायला, त्यामुळे मी आज काही करत नव्हते। आणि त्याच्यामुळे पण आज माझे बेसिंगमध्ये भांडे पडले, नाही तर माझे कधीच असे भांडे बेसिंगमध्ये नसतात। पण म्हटलं जाऊ दे, बरं नसलं का कामही करायची इच्छा होत नाही। पण स्वयंपाक आहे हा प्रकार आपल्याला करावाच लागणार आहे, आपण बनवलं तरच सगळे खाणार आहे त्याच्यामुळे। आणि आता बघते ना यांच्याकडे, यांनी ब्लॉग स्टार्ट केला ना, आता यांना सांगते की पूर्ण
तुम्हीच शूट करायचंय आणि तुम्हीच बोलायचंय. चला बरं बघू यांच्याकडे हे दोघं काय करताय. या दोघं हुशारांनी तर ब्लॉग स्टार्ट करून दिलाय आणि बाकीचं काय ते बघा काय चाललंय. काय चाललंय? ब्लॉग स्टार्ट केला आणि बाकीचा कंटेंट कोण देईल? काय मम्मीच शूट करेल का? हा, मम्मी शूट करेल बाकीचं. सरक परमकडे बघू दे मला. बघा केवढं कॅडबरी चालली पटापटा पटापटा. आणि एवढे पाकिट हे काय एवढे? हा, काय भेटलं तुला पाकिट मध्ये? दाखव, शिट्टी अशी वाजवायची ती दाखव. हे रेनकोट बघा आमचे मी कुठे टांगून दिले. काय करू, खूप ओले होते आणि ना बाहेर. शिवाय 2 मिनिट आता ब्लॉग स्टार्ट केला तर मला पूर्ण करावंच लागेल ना, मला सोडून तर चालणार नाही. आणि अजून मला म्हणतो तुला युट्यूबचं सिरियसनेस आहे का नाही? आहे. बघितलं का हुशार, नीट बैस ना. मला म्हणतो युट्यूबचं. इकडे ये इकडे ये. ते तुझं पाकिट खाल्लं ना, त्याचं कावर पाकिट घेतोय आता. आणि हा सगळा पसारा आवरायचा इथला. मग काय तू आवरायचा नाही का? तो लहान आहे का? तू लहान आहे. मग सगळे हे कागद कुगद बाहेर फेकायचे. परम काय झालं होतं आज? खेळला. मग लल्ल कोण? आ, आणि तू नाही रडला का? मग टीचर खोटं बोलत होते. काय म्हणे टीचर? खाली बैस. आणि मग तू बसत नव्हता का? टीचर म्हटले नाही का रडू नको रडू नको? टीचर बोलले नाही? आज काय झालं होतं ना परमला काय माहिती, मला तितकं टेन्शन आलं. मी नेमकी घ्यायला गेले आणि पोरग एकदम रडत रडतच बाहेर आलं. मला इतकं म्हणजे इतकं कसं तरी झालं की अरे म्हटलं माझा परम शाळेत जाताना रडत पण नव्हता, खूप मस्त चाल जात होता असं तसं. आणि आज गेटमध्ये जाताना मस्त बाय केलं होतं त्याने. का रे बाय करून गेला होता ना, मग का बरं रडला? मग टीचर खोटं बोलत होत्या? किती बेकार आहे. 2 मिनिटं किती हे म्हणतो टीचर खोटं बोलल्या. दाखवून 1 मिनिट बोला काय म्हणणं आहे? ते पहिले रडायचे, ते शांत होते आणि रडायचं ना तेव्हा हा रडतोय. बघा ना, जे पोरं पहिले रडत होते ते आज शांत होते आणि जे रडत नाही, जे शांत होते ते आज रडत होते. जाऊ द्या ठीक आहे. आता नर्सरीला आहे माझ्या पमा, अजून लहान आहे त्याच्यामुळे कधी कधी त्याला होत असेल असं. आणि त्याला सांगता पण येत नाही ना का बरं रडतो, काय रडतो काय नाही. आणि मेन म्हणजे टिफिन फिनिश केलेला, पाणी फिनिश केलेलं, सगळं केलेलं तरी पण रडत होता. बॅड बॉय. उद्या रडणार नाही ना? उद्या शांत बसशील ना? हा, मग उद्या शांत बसल्यावर काय देऊ तुला? गाडी. मग रडणार नाही ना? डील कर. हा डील कर. तो डील करण्यासारखा आहे का अजून? झोपण्याचं पण कर ना. जाऊ दे चला. आता भाजी तर टाकली मी, आता पोळ्या करून घेते आणि नंतर उशिरा भात किंवा खिचडी लावते आणि नंतर तुम्हाला भेटते. कारण आहे ना आज मला खरंच काही सुचतच नव्हतं आणि म्हणजे कसं तरीच होत होतं. आणि माझा पमा पण आज तिकडे रडला, त्याच्यामुळेच मला घरी असं काही होत असेल का काय माहिती. ठीक आहे जाऊ द्या. चला आता घेते पोळ्या करून आणि मग तुम्हाला भेटते. झाली का गाडी? छान आहे का तुमची गाडी? मी स्वयंपाक करायला उठलेले तर याचं चाललेलं व्हिडिओ स्टार्ट कर आणि म्हणतो मला गाडी दाखवायची. मी नुसता कॅमेरा धरला तर काय म्हणतो व्हिडिओ काय कर. मला म्हणतो व्हिडिओ स्टार्ट कर, नुसता कॅमेरा धरलाय का. इतका तर हुशार आहे हा परम. हो ना पमा? चल त्यांना सांग ब्लॉग. आता वाजले 7 आणि आता आमच्या दोघांचा झालाय खेळायचा टाइम. आता मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसं खेळतो. तर आमच्यात खेळून झालं का मग आमचा अभ्यासाचा टाइम. चला आता बघू आम्ही कसं खेळतो. ये बाई आमच्या खेळाचा सेटअप मी तुम्हाला दाखवतो 2 सेकंदात. मी ना तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. काय रे हे बघा. हा बॅक कॅमेरा दाखवतो बरं. आता मी ना असं बॅक कॅमेरा करून तर मी स्वतः दाखवू नाही शकत.
तर मी दिसलो तर खेळणे दिसणार, खेळणे दिसले तर मी नाही दिसणार. तर मग आता मी मम्मीला देणार आहे मोबाईल. हा, काय केलंय तुम्ही हे सगळं? हे इकडे काय आहे? ॲनिमल्स आणि हे. अरे मग इकडे येऊन सांग ना. तू बोलला ना की मम्मी शूट कर माझं, मला सांगता नाही येते. तू सांग ना हे काय काय केलेलं आहे, कसं खेळताय. आणि हे झू आहे. आपण याच्यातून कोणते पण ॲनिमल घेऊन जाऊ शकतो. हो का? आम्ही अशाच गाड्या ठेवलेल्या आहे आणि इथं लोड करून जायची गाड्या आल्या. हो का? आणि इथं कन्स्ट्रक्शन चालू. असं आहे का? जेसीबी कोणाची आहे? परम भाऊंची आहे का? हा, दाखवा दाखवा, लांबूनच दाखवा. आता आमचं झालंय खेळून, तर आता मी करणार आहे अभ्यास. आता मी माझं आवरलं तर हा पर मला आवरूच देत नाहीये. आणि आता ही मम्मी बोलती मला परत या परमुळे. आता माझा अभ्यास झालं का? तर मी अभ्यास करायच्या पहिलेच ब्लॉग एंड करून टाकेल. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग? नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आता शिवायने तुम्हाला सांगितलं की ब्लॉग एंड करतोय. मी ते ऐकलं, किचन मध्ये होते, मग म्हटलं चला बघू बरं हा कसा ब्लॉग एंडिंग करतोय. मी काही थांबवलं नाही त्याला, पण मग त्याचं ऐकत होते. तर खूप छान माझ्या शिवायने आज ब्लॉग स्टार्टिंग पण केली आणि एंडिंग पण केली. म्हणजे माझ्यानंतर काय म्हणतात, ब्लॉग चॅनल चालवणारा माझा शिवाय असणार आहे. हो ना रे? आणि हा परम त्यात नुसता पसारा घालतो, फक्त पसारा घालतो. त्या पोराने खेळून घेतलं, सगळं झालं. हो ना, आणि त्याने पसारा आवरून घेतला. आणि हा परम बघा, याचा पसारा अजून तसाच आहे. परम, हा पसारा कोण आवरणार आहे? मी नाही आवडत. मग कोण आवरणार आहे? मी आता खेळायची आहे. किती वेळ खेळायचंय तुला? आता खेळायची आहे. आवरणार केव्हा आहे? किती काय दिसते का मम्मी? रडलाच तेवढा आहे ना स्कूल मध्ये. काय आहे? चल पसारा आवरून घे पटकन. आमची हड्डी बसली एक झाली ब्लॉक करून. बापरे, एकच दिवस ब्लॉक केला तर यांची हड्डी पसली एक झाली. तसं बघायला गेलं ना शिवाय, तर आज मी ब्लॉगच करणार नव्हते, म्हणून मी आज शूट पण केलेला नव्हता. कळलं का? पण माझे शिवायने आणि परमने ब्लॉग स्टार्टिंग केली संध्याकाळी आल्यावर, त्याच्यामुळे मला आता हा ब्लॉग करावा लागला. कारण खरंच आज बरं पण नव्हतं आणि कंटाळा पण खूप आलेला होता. रोज 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 शूट करून ते एडिट करा, हे करा. आणि माझी इतकी धावपळ होते ना सध्या की 2-2 मुलांचं आवरायचं, ते स्कूलचं, त्यामुळे खूप सारा कंटाळा येऊन गेलेला होता. म्हटलं नको आज ब्लॉगच करायला नको, आपण 2-3 दिवस रेस्ट करू. पण नाही, माझ्याशिवायने म्हणतो तुला काही सिरियसनेस आहे का नाही. मला शिकवतो, चॅनल चालू केलं मी आणि मला विचारतो की तुला काही सिरियसनेस आहे का नाही, ब्लॉग नाही केला. हो ना पमा? चला आता माझं आवरलंय सगळं. मला फक्त आता किचन साफ करायचंय. स्वयंपाक झाला, सगळं आवरलं. आता पमाला जेवण द्यायचंय आणि नंतर घ्यायचाय मला थोडासा शिवायचा अभ्यास. नाही, पहिले तू आता ब्लॉग काय ब्लॉग एड केलं, आता योगपर्यंत जेवण पण टाक. काय चाललंय असं? काय चाललंय? रडका पोरगा म्हणायला, रडका पोरगा हा स्कूल मध्ये पूर्ण रडलाय. कमेंट्स मध्ये लिहा रडका पोरगा. हा, परमला सगळ्यांनी रडकं म्हणा. हो ना परम? ठीक आहे, चला आता ब्लॉग एंड करूया. परम इकडे ये, चल ब्लॉग एंड करून टाकू. कसं केलं तुला पॉपीने? असं केलं? हा, चल त्यांना सांग आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ नाही. अरे बो, पॉपीची शी लागलेली बॅटला. परम कसा झाला हात तुझा बघू? जाऊ दे, हात हल्ले. त्यांना म्हण चल व्हिडिओ आवडल्यास बोल ना. बोलायचं नाही तुला? बोल. परम बोल, व्हिडिओ आवडल्यास
ते तोंडात तो घालू गिळला जाईल. बोल, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. चला मग मुलांनी केलेला ब्लॉग आज मीच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम आला असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मम्मी सबस्क्राईब जास्त इम्पॉर्टंट असतं का लाईक? दोघं बेटा, दोघं पाहिजे. सबस्क्रायबर्स पण पाहिजे, लाईक पण पाहिजे, कमेंट पण पाहिजे. आपल्याला पैसे किती झालं भेटली ग? आपला वॉच टाइम कम्प्लीट झाल्यावर. बस वॉच टाइम कम्प्लीट झाला की माझ्या शिवायचा फर्स्ट पेमेंट रेडी. चला तर मग बाय. शॉपिंग कर, शॉपिंग. बाय, गुड नाईट. परत तुझा डायलॉग राहिला, भेटूया. नीट इकडे इकडे बघून बोल. बोल पटकन, भेटूया.